आपण बघत आहात आवाज कसमादेचा। बागलाण तालुक्यातील शेतकरी सध्या दुहेरी संकटात सापडले असून एकीकडे सरकारच्या निर्यात धोरणामुळे आर्थिक फटका बसत असताना दुसरीकडे अवकाळी पावसाने आणि गारपिटीने पिकांचं मोठं नुकसान झालंय। या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनेने सरकारकडे तातडीने आर्थिक मदतीची मागणी केली आहे। निवेदनात नमूद केल्यावर 2023 ते 24 या वर्षात वारंवार कांदा निर्यात बंद केल्यामुळे भारताने परदेशी बाजारपेठा गमावले। गेल्या 2 वर्षांपासून निर्यातीवर मर्यादा आल्याने कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली असून शेतकऱ्यांचं प्रचंड आर्थिक नुकसान झालंय। ही परिस्थिती म्हणजे शेतकऱ्यांची लूट असल्याचा आरोप संघटनेने केला आहे। दरम्यान बागलाण तालुक्यात गारपीट, वादळी वारे आणि पावसामुळे डाळिंबासह कांदा, गहू, मका आणि हरभरा या पिकांचं मोठं नुकसान झालंय। यामुळे आधीच अडचणीत असलेला शेतकरी आणखी आर्थिक विवंचनेत सापडलाय। या सर्व पार्श्वभूमीवर सरकारने शेतकऱ्यांचं नुकसान भरून काढत तात्काळ आर्थिक मदत त्यांच्या खात्यात जमा करावी, तसेच नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात आली आहे। या संदर्भात शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार बागलाण यांना निवेदन सादर केलंय। यावेळी तालुका अध्यक्ष केशव सूर्यवंशी, उपाध्यक्ष देवीदास अहिरे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य सुनील बिरारी, विवेक सोनवणे निकवेल, वैभव अहिरे, राजेंद्र जाधव, त्र्यंबक जाधव, धनंजय बागुल, रविराज जाधव, प्रशांत जाधव, निलेश सूर्यवंशी, विशाल रौंदळ मुळाने, रवींद्र भांबरे पिंगळवडे, शंकर दशरथ जाधव, योगेश सुखदेव मांडवडे, चौगाव आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। बागलाण तालुक्यात मोठ्या प्रमाणात गारपीट, वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आणि शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं। सरकारने प्रशासनाने याचे पंचनामे देखील चालू केलेले, परंतु आमचं म्हणणं असं आहे की एक सोपं उदाहरण, आमचा एक शेतकरी एकदा नामपूरहून सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदे विकायला आला। कांदे विकायला आल्यानंतर त्याचे कांदे 800 रुपये क्विंटलने कांदे गेले, 25,000 रुपये त्याची पट्टी झाली। 25,000 रुपयाची पट्टी घेऊन शेतकरी बस स्टँडवर आला आणि बस स्टँडवर आल्यानंतर त्याचा एका चोरट्याने खिसा कापला आणि 25,000 रुपये त्या चोरट्याने चोरून घेतले। शेतकऱ्याजवळ त्याच्या गावी जायला STला भाड्याला पैसे नव्हते, तर त्या चोराला त्याची दया आली आणि त्याने 250 रुपये गाडीला पेट्रोल टाकलं आणि त्या शेतकऱ्याला घरी पोचवलं। शेतकऱ्याच्या बाईला आनंद झाला, त्यांनी त्या चोरट्याला जीव खाऊ घातलं आणि त्याचे उपकार त्याचे मानले, त्याला सत्कार केला, त्याला शाल शिल्प दूर केला। तीच गत्या आमच्या शेतकऱ्यांची झालेली। आमचा कांदा वारंवार 2023-24 साली वारंवार निर्यात बंदी करायची, वारंवार निर्यात शुल्क लादायचं आणि आमचे भाव पाळले गेले। आमच्या एका एकरात 100 क्विंटल कांदा पिकतो, तो कांदा कमीत कमी 3,000 रुपये गेला पाहिजे तेव्हा आमचा खर्च निघतो, परंतु तो कांदा 1,000 रुपये क्विंटलने विकला गेला। एका क्विंटल मागे 2,000 रुपये शेतकऱ्याचे तुटले आणि एका एकराच्या शेतकऱ्याचे कमीत कमी 2 लाख रुपयाचं नुकसान त्यावेळेस झालं। तीच पद्धत मक्याचीही झाली। मका 2400 रुपये हमीभाव सरकारने जाहीर केला, परंतु तो मका 1700-1500 या भावाने विकला गेला। म्हणजे एका क्विंटल मागे शेतकऱ्याचे 900 रुपये सरकारने शेतकऱ्याचा खिसा कापला। म्हणजे आमचे एका शेतकऱ्याचे एका हंगामात 2,20,000 रुपये शेतकऱ्याचे सरकारकडे घेणे झाले। आम्हाला गारपिटीचा नुकसान भरपाई आम्ही मागत नाही, आमची जी लूट सरकारने केलेली ती लूट वापसी आम्हाला हवी। एका शेतकऱ्याचा, 1 एकराच्या शेतकऱ्याचा या लोकांनी 2,20,000 रुपयाचा खिसा कापलेला आहे। तो कापलेला खिसा आम्हाला यांनी वापस करावा, म्हणजे आम्ही या गारपिटीच्या नुकसानातनं बाहेर निघू आणि आम्ही सक्षम होऊ। या नुकसानीसाठी आम्ही सक्षम शेतकरी उभा राहील। विनाकारण तालुक्यामध्ये कोणीतरी एक विधाता, एक शेतकरी मसिहा तयार होईल आणि तो एक पॅकेज घोषित करून आणि शेतकऱ्यांना दिलं जाईल आणि त्या मसिहाचे आम्ही उपकार मानायचे, परंतु आमचाच खिसा कापलेला त्यांनी वापस करावा। कोणाचे उपकार आम्ही ठेवणार नाही। धन्यवाद।